नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज 5 सेकंदाची स्मार्ट ट्रिक्स ज्यामुळे आपण कितीही लांब लचक अपूर्णांक असेल आणि त्याची बेरीज असेल तर अगदी 5 सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. बघा प्रश्न आहे 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अशा प्रमाणे डॅश 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 अधिक 1/15 गुणिले 16 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा मी काय करतो अगोदर 1/1 वजा 1/1 वजा 1/16 यांची वजाबाकी करणार. मी छेद समान केले 16/16 वजा 1/16 उत्तर आलं 16 वजा 1 15 छेदामध्ये 16 15/16 हे माझं उत्तर आहे. पर्यायामध्ये आहे का? आहे. हे माझं उत्तर आहे. अगदी 5 सेकंदात तुम्ही उत्तर असं कुठल्याही अपूर्णांकाच्या बेरजेचं काढू शकता. पण हे कसं कळालं बघा, हे आता समजून सांगतो मी तुम्हाला. हे ट्रिक्स मी का वापरली बघा. जेव्हा लागोपाठ असणाऱ्या 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असेल तर त्या 2 नैसर्गिक संख्येचा गुणाकार व्यस्त वजाबाकी स्वरूपात असा लिहितात बघा. हा गुणाकार आहे 1/1 वजा 1/2 अधिक 1/2 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/4 अशा प्रमाणे आपण लिहू शकतो. त्याच्या गुणाकार व्यस्तच्या वजाबाकी स्वरूपात 1/15 वजा 1/16 1 चा गुणाकार व्यस्त काय रे 1/1 वजा 2 चा गुणाकार व्यस्त 1/2 अधिक या 2 चा गुणाकार व्यस्त 1/2 वजा 3 चा गुणाकार व्यस्त 1/3 अधिक 3 चा गुणाकार व्यस्त 1/3 वजा 4 चा गुणाकार व्यस्त 1/4 ह्याच्या आपण सगळ्यांचे काय लिहिले गुणाकार व्यस्त लिहिले. जेव्हा 2 एकापाठोपाठ 1 अशा नैसर्गिक संख्येचा गुणाकार असतो तेव्हा त्यांच्या वजाबाकी स्वरूपात आपण त्यांना असं लिहू शकतो. तर मग काय करायचं आता बघा, हे वजा 1/2 आणि हे अधिक 1/2 कट मारा बरोबर ना. अधिक 1/3 मधून वजा 1/3 गेले, परत वजा 1/4 मधून इकडे अधिक 1/4 असणार आहेत. मधले सर्व पद काय होणार आहेत रे कट होणार आहेत. मधले सगळे पद काय होणार आहेत कट होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. मग कोणते पद राहतात तर पहिलं पद कोणतं आहे आपलं 1/1 वजा शेवटचं पद कोणतं आहे 1/16 ह्याची वजाबाकी किती आली मग छेद समान करावं लागेल आपल्याला म्हणून ह्याला 16 ने गुणा लागेल. म्हणजे किती रे 16/16 वजा 1/16 बरोबर बघा. 16 वजा 1 15 आणि खाली 16 15/16 हे उत्तर आहे. आलं का उत्तर? बरोबर. चला अजून एक प्रश्न बघूया आपण आता. अगदी ह्याच ट्रिक नुसार एका पाठोपाठ 1 2 जर संख्यांचा गुणाकार असेल तर त्या संख्येच्या गुणाकार व्यस्त हा वजाबाकी स्वरूपात आपल्याला अशा प्रकारे लिहिता येतो जो मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. तो म्हणजे बघा 1/n अधिक 1 म्हणजे ह्या क्रमावर 2 संख्येचा गुणाकार असेल तर यांना आपण असं लिहू शकतो 1/n वजा 1/n अधिक 1 अशा प्रकारे लिहू शकतो. मग याचाच वापर करून आपण इथं ही कसं लिहू शकतो बघा 1/10 चा गुणाकार व्यस्त काय रे 1/10 वजा 11 चा गुणाकार व्यस्त 1/11 अधिकला अधिक चिन्ह देऊया. 11 चा गुणाकार व्यस्त 1/11 वजा 1/12 गुणाकार व्यस्त अधिक डॅश 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 कुठपर्यंत रे 1/99 चा गुणाकार व्यस्त 1/99 अधिक वजा 1/100 100 चा गुणाकार व्यस्त. आता बघा
ऋण 1/11 कट अधिक 1/11 यातून हे गेला 0 राहिला. मग हे पण असे मधले पद कटणार. इकडे काय असणार आहे अधिक 1/12 असणार आहे, तो पण कट होणार. असे सगळे मधले पद काय पद होणार कॅन्सल होणार. प्लस मायनस हे काय होणार त्याची क्रिया होऊन ते मायनस होणार. मग राहणार कोणते पहिलं पद राहणार आपलं कोणतं रे 1/10. शेवटचं पद कोणतं राहणार मग वजा 1/100. बरोबर. यांची वजाबाकी करा. मग छेद समान केला आपण काय होऊ शकतं 10/100 वजा 1/100. ह्याची वजाबाकी काय आली 10 वजा 1 10 वजा 1 9 आणि खाली छेदात 100ला 100. मग काय उत्तर आलं 9/100. मग 9/100 कुठं आहे तर इथं 2 नंबरला आहे. कुठं आहे 2 नंबरला उत्तर आहे 9/100. अशा प्रकारे तुम्ही अपूर्णांकाची बेरीज लांब लचक अपूर्णांकाची बेरीज अगदी 5 मिनिटात 5 सेकंदात करू शकता. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक्स जर तुम्हाला अभ्यासाच्या असतील तर आता तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.